माणूस हा असा प्राणी आहे की त्याला जगण्यासाठी घर हवा असतं, कुठला तरी आधार डोक्यावर हवा असतो आणि तो आधार शोधण्यासाठी हा माणूस आयुष्यभर कष्ट करतो, झगडतो, रात्रंदिवस कष्ट करून काडी काडी गोळा करून तो आपलं घर बांधतो आणि त्या घरात राहतो आणि आपला संसार फुलवतो. परंतु तो संसार फुलवता फुलवता कधीतरी तो संसार असा लयाला जाईल ह्याचं त्याला जराही लवलेश नसतो आणि ते स्वप्न, ते घर एका क्षणात असं नेस्त नाबूद होतं, नष्ट होऊन जातं. आणि तेव्हा होणारं दुःख काय असतं तर ह्या लोकांनी आज पाहिलंय. हे डोईफोडे कुटुंब ह्या राजगड तालुक्याच्या धानेप गावामध्ये राहतात. 18 जणांचं कुटुंब ह्या 2 घरामध्ये राहत होते. अचानक काही दिवसापूर्वी या घराला आग लागली आणि या घरांची काय अवस्था आहे आपण पाहिलंच आहे. यांचं दुःख तर काय आपण विकत घेऊ शकणार नाही, पण त्यांचं दुःख आपण नक्कीच कमी करू शकतो. या घरासाठी थोडी मदत आपण त्यांना देणार आहोत. आपले देव माणूस दत्तात्रय महादेव वेळे साहेब, माळेगाव, तालुका बारामती, या साहेबांनी ह्या लोकांसाठी थोडीफार मदत केलेली आहे आणि ती मदत यांना मी देणार आहे. मला जाणीव आहे की ही मदत तुटपुंजी आहे, पण प्रत्येकाने आधार दिला तर यांना या संकटातून बाहेर यायला नक्कीच एक मार्ग सापडेल. त्यांना थोडी थोडी मदत करायला तुम्हाला मी आवाहन करतोच. जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा, वस्तुरूपाने करा, पैसे रूपाने करा, पण मदत करा. कारण आपल्या डोळ्यात देखत बांधलेलं घर जेव्हा नष्ट होतं तेव्हा काय यातना होतात ह्या माऊलीने आणि या कुटुंबाने पाहिले आहेत. त्यांचं दुःख, त्यांच्या डोळ्यातले अश्रू कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करूया असं तुम्हाला मी विनंती करतो. मदत करा आणि ह्यांना थोडा आधार द्या. दादांच्या का व्हायना किंवा मावशींच्या मनात ती अजून भीती आहे, तो धक्का अजून आहे. त्यांना ते आठवलं की पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पाणी तर काही थांबू शकत नाही, पण आपण घराला नक्की आधार देऊ शकतोय. मी सर्वप्रथम आपले येळे साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी ही मदत दिलेली आहे, त्यांना ती मदत सुपूर्द करतो. मंडळी, येळे साहेबांचे मनापासून आभार. त्यांनी या कुटुंबाला 10,000 रुपये दिलेले आहेत. या 10,000 रुपये त्यांना बरंच काही करता येईल. तुमची मदत येऊ द्या आणि ह्या कुटुंबाचं घर पुन्हा उभं राहू द्या. धन्यवाद दादा, तुमचे पण धन्यवाद. आणि येळे साहेब तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार व्यक्त करतो. माणसामधला देव म्हणजे दत्तात्रय महादेव येळे साहेब. मावशे, काळजी करू नको, घर होईल. नाही करत नाही. मनाला आधार द्या. देवाचे उपकार म्हणा, तुमचे जीव वाचले हे म्हणायचं. तो वरचा आहे त्यामुळे जीव वाचले, घर पुन्हा होईल. काळजी करू नका, मदत येईल. दादा, काय लागलं तर फोन करा आणि तुमचं सहकार्य करा, एवढीच अपेक्षा आहे. आणि माणुसकी जिवंत ठेवा.